नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेमध्ये आता आनंदी पृथ्वी आणि युगंधरचं बोलणं ऐकून अखेर घर सोडून गेलेलीच आहे। आता आनंदी कुठे गेली याचा काही पत्ता लागत नाही। माई आणि बापू तिला शोधण्याचा प्रयत्न करतात, पण आनंदी काही केल्या सापडतच नाही। आता घरातील बाकीचे सगळे खुश असतात, मात्र पृथ्वीला ज्यावेळेला कळतं की आनंदी घर सोडून गेली आहे त्यावेळेला पृथ्वीचा चेहरा चांगलाच पडतो। आता पृथ्वीकडे पाहून असं वाटतं आहे की पृथ्वीच्या मनामध्ये कुठे ना कुठे आनंदीबद्दल प्रेम नक्कीच आहे। तर प्रेक्षकांनो, कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की आनंदीच्या हातामध्ये पेटतात दिवा दिला होता आणि तो दिवा तापून तापून आनंदीच्या हाताला चटके बसायला लागलेले असतात। हे पाहून आरतीला खूप त्रास होत असतो। आरती जोर जोराने ओरडत असते, अगं आनंदी, दिवा सोड, सोड दिवा, कशाला त्रास करून घेतेस, तुला भाजेल ना। त्यावेळेला घरातील कोणीही आनंदीला मदतीसाठी धावत नाही आणि आरतीला सुद्धा आनंदीजवळ जाऊ देत नाहीत। मात्र इथे एक घडतो चमत्कार। आता इथे आनंदीला वाचवतो हा पृथ्वी। आता पृथ्वी येतो आणि आनंदीच्या हातातील दिवा धुडकावूनच लावतो आणि जमिनीवर फेकून देतो। आता इकडे पृथ्वी खूपच जास्त प्रांजलवर चिडलेला असतो। सगळ्यांना म्हणत असतो, या आनंदीच्या हातामध्ये असा दिवा कुणी दिला बरं? त्यावेळेला प्रांजल म्हणत असतो, अरे दादा, मीच दिला आहे, मी तिला प्रायश्चित्त करण्याची संधी दिली आहे, तिने तुला त्रास दिला ना, म्हणूनच तिला ही शिक्षा दिली आहे। त्यावेळेला पृथ्वी प्रांजलला म्हणत असतो, प्रांजल, तू काही डोक्यावर पडलायस का? तुला काय वाटतंय की नाही असं वागायला? अरे तू तिला शिक्षा दिली नाहीस, तर तू तिला आपल्या आईची जागा दिली आहेस। आता हे ऐकून शिल्पा, मिताली आणि प्रांजलच्या चेहऱ्याच्या रिॲक्शनच बदलतात। नेमकं पृथ्वी काय म्हणत आहे त्यांना कळत नाही। त्यावेळेला प्रांजल म्हणतो, अरे दादा, तू काय बोलत आहेस? मी तिला शिक्षा दिली आहे, नाही की आईची जागा। त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, अरे तुला कळतंय का, आपल्या आईने सुद्धा एक दिवस हेच केलं होतं। आपल्या आईने सुद्धा असाच दिवा हातामध्ये घेतला होता आणि आज हिला तू तेच करायला सांगितलं आहे। आता इथे प्रांजल म्हणत असतो, अरे दादा, काही वाटेल ते काय बोलतोयस तू? त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, अरे प्रांजल, तुला माहित आहे का, आपण ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला बाबा नाही निंबाळकर आजारी पडले होते, त्याच वेळेला माझ्या आईने म्हणजे आपल्या आईने असाच जळता दिवा हातामध्ये धरला होता आणि त्यावेळेला तिला प्रचिती सुद्धा आली होती। आपले बाबा म्हणजेच निंबाळकर अगदी व्यवस्थित झाले होते, तिची इच्छा पूर्ण झाली होती, कारण तिचं त्यांच्यावर खरं प्रेम होतं आणि तीच कृती आज तुम्ही हिला करायला सांगितली आहे, म्हणजे न कळत तुम्ही आपल्या आईचीच जागा तिला दिली आहे की। आता पृथ्वी प्रांजलवर खूप चिडलेला असतो। तो म्हणत असतो, तिला प्रायश्चित्त नाही तर तिला संधीच दिली आहेस चांगलं वागण्याची, तिला असा दिवा हातामध्ये देऊन आपल्या आईची जागा देण्याचा प्रयत्न केला आहेस तू प्रांजल, तुझ्या लक्षात येते का? इथे आता पृथ्वी वळतो लगेच आनंदीकडे आणि आनंदीला वाटेल तसे बोलायला सुरू करतो। तो म्हणत असतो, आणि तू काय ग, तू आमच्या आईची जागा घेणार का? तुला मी या आधी सुद्धा सांगितलं आहे, तुझं या घरामध्ये आमच्या आयुष्यामध्ये कोणतं सुद्धा स्थान नाही आणि तू आमच्या आईची जागा घेण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको। आणि आनंदी, तुला मी एकदाच सांगतोय, मला तुझा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये, मला तुझं तोंडच बघायचं नाही। तुझं तोंड बघितलं ना, माझा राग मला कंट्रोल होत नाही, माझा राग अगदी अनावर होतो। आता पृथ्वीच्या तोंडून असली आनंदी बद्दल वाक्य ऐकून आरतीला मात्र भयंकर राग आलेला असतो, पण ती काही बोलत नाही, शांत राहते। आता पृथ्वी ठणकावूनच आनंदीला पुन्हा एकदा सांगतो, तू तुझं तोंड मला इथून पुढे कधीच दाखवायचं नाहीस असं म्हणतो आणि तो त्याच्या रूम मध्ये निघून जातो। इकडे आता आनंदी मात्र पूर्ण खचून गेलेली असते। इकडे आता पृथ्वी गेल्यानंतर लगेच प्रांजल आणि मिताली सुद्धा दादा दादा करतच पाठीमागून जातात। आता इकडे आनंदी मात्र बापरे, तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो। ती पटकन खालीच बसते आणि रडायला लागते। आरती तिला सावरण्याचा प्रयत्न करत असते, पण आनंदी आता मनातून पूर्णपणे खचून गेलेली असते। ती म्हणत असते, आरतीताई बघ ना, या मुलाला मी सख्या आईसारखं प्रेम लावलं आणि आज तोच मला म्हणत आहे की मला तुझं तोंड बघायचं नाही। काल मला मालक साहेब ओरडले त्यावेळेला मला इतकं वाईट वाटलं नाही जितकं मला आज पृथ्वीचं बोलणं ऐकून वाईट वाटलं आहे। इथे आता आरती आनंदीला समजूत घालण्याचा प्रयत्न करत असते, पण आनंदी काही केल्या ऐकतच नसते। तिला खूप वाईट वाटत असतं, तिला दुःख झालेलं असतं। ती म्हणत असते, आरतीताई, आता काही सुद्धा होणार नाही, आता मी हारली आहे, आता मी संपली आहे। त्यावेळेला आरती तिला स्वतःच्या कुशीत घेते आणि शांत करण्याचा प्रयत्न करत असते। आता रात्र खूप झालेली असते, विजांचा कडकडाट सुरू असतो आणि इकडे आबांना आनंदीचं खूप टेन्शन आलेलं असतं। आरती आणि आर्चीला आबा म्हणत असतात,
अगं आरती, काय केलंस तू? आनंदी एवढी काळजीमध्ये आहे, एवढी टेन्शन घेतलंय तिने, एवढी खचून गेली ती, आणि तिला तिथे एकटीला सोडून तू इकडे काय आलीस बरं? तू कशाला आलीस? आता आरती म्हणत असते, आबा असं काय करताय? त्या घरामध्ये मी कशी काय थांबू बरं? त्या घरातील सगळे तिला सतत म्हणत असतात की तुझं या घरामध्ये काही सुद्धा स्थान नाही, तू या घरामध्ये थांबू नकोस, असं वाटेल तसे बोलत असतात. मग त्या घरामध्ये मी कोणत्या अधिकाराने थांबणार होते बरं? मला थांबावंसच वाटलं नाही तिथे. आरती आबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की आबा थोडंसं शांत व्हा, ते आनंदीचं सासर आहे आणि आपल्याला तिथे असं नाही थांबता येणार. आता आबा खूपच चिडतात आणि हायपर होतात, म्हणत असतात, अगं आरती, काय सासर लावला आहेस बरं तू? आपल्या आनंदीपेक्षा आपल्याला काही महत्वाचं आहे का? नाही नाही, माझी आनंदी खूपच काळजीत आहे, नाही मला आत्ताच्या आत्ता तिच्याशी बोलायचं आहे, आत्ताच्या आत्ता. त्यावेळेला आता आरची आबांच्या जवळ येते, म्हणते, आबा तुम्ही एवढा हायपर होऊ नका, आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचा BP वाढेल, तुमची तब्येत बिघडेल. त्यावेळेला आबा काही केल्याने ऐकायलाच तयार नसतात. नाही नाही नाही, मला आत्ताच्या आत्ता आनंदीशी बोलायचं आहे म्हणजे आहेच, तिचा आवाज ऐकल्याशिवाय मला चैनच पडणार नाही. जा बरं आरचे, पटकन मोबाईल घेऊन ये. आता इथे आरची सुद्धा पटकन धावत जाते आणि मोबाईल घेऊन येते. आबा पटकन आनंदीला फोन लावतात. इकडे आता निंबाळकरांच्या वाड्यामध्ये किचनमध्ये एकटीच अंधारामध्ये आनंदी बसलेली असते. चेहऱ्यावर खूप दुःख पसरलेलं असतं आनंदीच्या, आणि पूर्ण विचारांमध्ये मग्न झालेली आनंदीजवळ छायाताई येतात आणि म्हणतात, आनंदी ताई, आबांचा फोन आला आहे, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. आनंदी, हॅलो आबा, बोला ना, असं म्हणते. त्यावेळेला आबा म्हणतात, आनंदी कशी आहेस ग बाळा तू? आता आनंदी काहीच बोलत नाही. आबा म्हणतात, अगं आनंदी, तू एवढी कधीपासून खचायला लागलीस बरं? हे काय ऐकतोय मी आरतीकडून? तू हरलीस म्हणे, तू कधीपासून एवढी हारायला लागलीस बरं आणि खचायला लागलीस? हेच मी तुला शिकवलं आहे का? आनंदी, मी तुला असं हारायला नाही शिकवलं, मी तुला वाघिणीसारखं कणकर राहायला शिकवलंय, खंबीर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलंय. आणि मी तुला हे सुद्धा शिकवलंय की आपल्यावर खूप मोठं संकट आलं असेल, आपल्याला काहीच कळत नसेल, त्यावेळेला खाली मान घालून रडत बसायचं नाही, तर देवाऱ्यातील जो दिवा एकसारखा जळत असतो आणि सगळीकडे प्रकाश पसरवत असतो, अगदी त्या वातीप्रमाणे स्वतःला उजळून काढायचं. आबा आनंदीला खूप समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे आता आनंदीने तर पूर्ण मानच टाकलेली असते, तिला आबांचं बोलणं जणू काही कळतच नसतं, एवढी ती टेन्शनमध्ये मग्न झालेली असते. आबा सांगत असतात, आनंदी नाही, असं हारायचं नाही, अजिबात हारायचं नाही, या संकटात सुद्धा उठून उभं राहायचं आणि वाघिणीसारखी डरकाळी मारायची आणि स्वतःला उजळून टाकायचं. स्वतःच्या पायावर खंबीर उभी राहा आनंदी, अशी हार मानू नकोस, उठ उठ, असं आबा तिला सांगत असतात. पण आनंदीला आबांचं बोलणं जणू ऐकूच जात नाही. ती म्हणत असते, आबा फोनची बॅटरी डाऊन झाली आहे, मी तुम्हाला नंतर फोन करते, कधीही फोन स्विच ऑफ होऊ शकतो, चला मी फोन ठेवते म्हणते आणि आनंदी पटकन फोनच कट करते. हे पाहून छायाताई म्हणत असतात, आनंदीताई, आबांना असं का सांगितलं बरं तुम्ही? का बोलला नाहीत आबांशी? आता आनंदी छायाताईंना म्हणत असते, छायाताई तुम्ही माझं एक काम कराल का? छायाताई म्हणतात, बोला ना आनंदीताई, काय करायचं आहे? त्यावेळेला आनंदी म्हणते, छायाताई बागेतून माझ्यासाठी पांढऱ्या कलरची फुलं घेऊन याल का? त्यावेळेला छायाताई म्हणतात, आनंदीताई किती रात्र झाली आहे, आता या वेळेला फुलं हवी आहेत का? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, हो मला आत्ताच्या आत्ता फुलं हवी आहेत. आता छायाताई म्हणतात, बरं ठीक आहे, मी तुमच्यासाठी फुलं घेऊन येते म्हणतात आणि लगेच फुलं आणण्यासाठी निघून जातात. आनंदीने असा फोन कट केला म्हटल्यानंतर आबांचा चेहरा पडलेला असतो, आणखीन जास्त टेन्शन आलेलं असतं. आता आरची म्हणत असते, आबा आनंदी दीदी काय म्हणाली हो, बोलली का तुमच्याबरोबर? त्याला आबा म्हणतात, नाही ग, सरळ बोललीच नाही, असं वाटत आहे आनंदी पूर्णपणे आतून खचून गेली आहे. पण पोरीनो, काळजी करू नका, तुमचा आबा अजून जिवंत आहे, जोपर्यंत हा आबा जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला पराभव स्वीकारूनच देणार नाही, मी तुम्हाला असं हरूच देणार नाही. आबा असं म्हणतात आणि तिथेच एक उशी हातामध्ये घेऊन उशी फाडूनच त्यातील कापूस बाहेर काढायला सुरू करतात. हे पाहून आरची आणि आरती म्हणत असतात, अहो आबा काय करायला लागलात तुम्ही, काय करायला लागला, उशी कशाला फाडताय बरं तुम्ही? त्यावेळेला आबा म्हणत असतात, तुम्ही दोघी जरा गप्प बसा ग, मी आनंदीसाठी अशी काही वस्तू बनवणार आहे की ती पाहून तिला लढण्याचं बळच येणार
आहे. आता आरची आणि आरतीला कळत नसतं की नेमकं आबांचं काय चाललं आहे. आता आबा काय बनवणार आहेत बरं या कापसापासून. आबा आता उशीतील कापूस काढतच आरती आणि आरचीला म्हणत असतात, तुम्ही दोघींनी जा बरं, झोपा जावा, इथनं जावा पहिल्यांदा, मी आनंदीसाठी आता हे बनवणार आहे आणि उद्या सकाळी उठल्याबरोबर निंबाळकरांच्या वाड्यात जाऊन आनंदीला हे देऊन सुद्धा येणार आहे आणि मगच माझं मन समाधान होईल. जा जा तुम्ही दोघी झोपायला जा बरं, मला एकट्याला सोडा इथे. आता इथे दुसऱ्या दिवशीची पहाट झालेली असते आणि निंबाळकरांच्या घरामध्ये चक्क घरातील सगळीच लोक हॉलमध्येच बसलेले असतात आणि सगळेजण स्वतःला कशाने न कशाने तरी वारं घालून घेत असतात. निंबाळकरांच्या वाड्यातील लाईट गेलेली असते म्हणूनच सगळे आता अस्वस्थ झालेले असतात. माई आता इकडून तिकडे हेलपाटे मारायला लागलेले असतात आणि प्रांजल सुद्धा खूपच अस्वस्थ झालेला असतो. बापू म्हणत असतात, काहीच कळत नाही, काल रात्रीपासून लाईट गेली आहे, खूपच गरम व्हायला लागले आणि काय समजत नाही, लाईट गेली की फ्यूज गेली आहे. आता प्रांजल इथे शिल्पाला म्हणत असतो, आत्तू काय करू ग, मला नाही इथे होत ग, मी हॉटेलमध्ये जाऊ का. आता शिल्पा प्रांजलला म्हणत असते, अरे प्रांजल काही वेड बीड लागलं का, थांब ना थोडा वेळ, काम चाललं नाही, येईल ना लाईट, तुला माहित आहे ना घरातील फ्यूज गेले आहेत. अरे आता लगेचच दुरुस्त करतील, लाईट येईल, काय गरज आहे तुला हॉटेलला जाण्याची. आता तिथेच युगंधर इलेक्ट्रिशियनला घेऊन आलेला असतो आणि फ्यूज घालण्याचं काम करत असतो आणि युगंधरला प्रांजलचं हे बोलणं ऐकू गेल्यानंतर युगंधरला अजिबात हे पटलेलं नसतं. एवढ्यातच इकडे आता छायाताई घाईघाईनेच वरच्या रूममध्ये निघालेल्या असतात. ते पाहून प्रांजल छायाताई थांब थांब असं करतच त्यांच्याजवळ जातो आणि म्हणत असतो, तुला कळत नाही का ग, मी तुला मगाशीच सांगितलं ना सगळ्यांच्यासाठी सरबत तयार करून आण म्हणून, मग तू अजून का आणला नाहीस. त्यावेळेला आता छायाताई खूप घाबरलेल्या असतात. त्या आता घाईघाईनेच प्रांजलला म्हणत असतात, अहो प्रांजल दादा असं काय करताय, मी आनंदीताईला शोधायला लागली ना, आनंदीताई कुठेच मिळत नाहीत मला. आता हे ऐकू जातं युगंधरला. युगंधरच्या लगेच रिॲक्शन बदलतात आणि त्याला थोडी ना थोडी मनामध्ये काळजी निर्माण होते. इकडे आता मिताली म्हणत असते, छायाताई तुमचा काय प्रॉब्लेम आहे हो, तुमचं त्या आनंदीशिवाय पानं चालत नाही का, प्रत्येक वेळेला तीच कशाला लागते तुम्हाला. छायाताई आता असं म्हणू नका की आनंदीच्या मदतीनेच आम्हाला सरबत पाजणार आहात. हे ऐकून प्रांजल म्हणतो, नाही अजिबात, आनंदीच्या हातचा सरबत आम्हाला अजिबात चालणार नाही. त्यावेळेला छायाताई म्हणतात, अहो प्रांजल दादा मी नाही त्यांना सरबत करण्यासाठी नाही शोधत, अहो सकाळपासून त्या घरातच नाही आहेत, मला त्या कुठेच दिसल्या नाहीत. आता हे ऐकून शिल्पाला सुद्धा धक्का बसतो. ती म्हणत असते, काय आनंदी घरात नाहीये, गेली कुठे, मग गेली कुठे बरं ती. त्यावेळेला बापू सुद्धा म्हणत असत, अगं छाया असं काय करतेस, वरच्या खोलीत मागच्या खोलीत पाहिलंस का तू, सरळ बागेमध्ये पाहिलंस का, कुठेतरी असेलच की आनंदी. त्यावेळेला छायाताई म्हणत असत, नाही ना बापू, मी सगळीकडे शोधलं आहे आनंदीताईंना, कुठेच नाही आहेत, वरच्या रूममध्ये पाठीमागच्या बागेमध्ये सुद्धा मी बघून आले, आनंदीताई मला कुठेच भेटत नाहीत. आणि रामू काका म्हणतो ते आनंदीताईंचं सामान सुद्धा नाहीये. ते ऐकून शिल्पा म्हणत असते, आनंदी घरात नाहीये आणि तिचं सामान सुद्धा घरात नाहीये, मग ही गेली कुठे बरं. त्यावेळेला आता इकडे युगंधर हे सगळं ऐकत होतो पण तो एक अक्षरही बोलत नाही, तो शांतच उभं राहतो. इकडे आता बापू म्हणत असतात, नेमकी आनंदी गेली कुठे, नेमकी माहेरी तर गेली नाही ना ती. माई म्हणत असतात, काल झालेल्या प्रकाराने आनंदी पूर्णपणे खचून गेली होती आणि त्याचमुळे गेली असेल ती घर सोडून. त्याला बापू म्हणत असतात, बरं ठीक आहे, आपण तिच्या माहेरी विचारूया. छाया जा बरं, फोन लाव बरं पटकन. त्यावेळेला छायाताई म्हणत असतात, नाही ना, माझा सकाळपासून फोन सुद्धा सापडत नाही. बापू माई म्हणतात, चल ग आपण आपल्या फोनवरून आबासनी फोन लावूया आणि आपण बोलताना थोडी काळजी घेऊया, त्यांना कळालं नाही पाहिजे की आनंदी इथे नाहीये, उगाच त्यांना टेन्शन यायला नको, चल आपण आनंदी तिथे आले का विचारूया असं म्हणतात. आणि माई आणि बापू त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आता ते गेल्यानंतर युगंधर तिथेच असतो आणि या प्रांजलला थोडी सुद्धा भीती नाही. एवढ्या जोराने हसायला लागतो आणि खुशच होतो. आनंदी घर सोडून गेली म्हणून त्याला भयंकर आनंद झालेला असतो. आता तो मितालीला कॉंग्रॅच्युलेशन देत असतो आणि अभिनंदन म्हणत असतो. मिताली सुद्धा प्रांजलला अभिनंदन म्हणत असते. प्रांजल मितालीला म्हणत असतो, मी काय म्हणलं होतं तुला, मी या मुलीला अशी काहीतरी शिक्षा देणार आहे की तिला या घरामध्ये तोंड दाखवायला जागाच उरणार नाही आणि ती या घरामध्ये थांबणारच नाही. आणि आता तो लगेच शिल्पाजवळ जातो आणि म्हणत असतो, तू तुझ्या स्टाईलमध्ये या सगळ्यावर एक म्हण म्हणून दाखव ना. आता हा सगळा प्रकार युगंधर तिथेच उभारून ऐकत असतो पण काहीच बोलत नाही. ते आता शिल्पा म्हण म्हणून दाखवत असते. ती म्हणत असते,
असते सुंटी वाचून खोकला गेला. आता हा प्रांजल सुंटी वाचून खोकला गेला, सुंटी वाचून खोकला गेला म्हणतच खूपच आनंदी झालेला असतो, जणू काही बागडायलाच लागलेला असतो. आता तेवढ्यातच ही धनश्री सुद्धा म्हणते, ए प्रांजल मी सुद्धा एक सांगू का रे. त्यावेळेला ती म्हणत असते रात्रीच्या अंधारात बिलापट टळली आणि वाड्यातली कटकट कायमची पळून गेली. आता मिताली आणि प्रांजल वा वा करत चांगले खदा हसायला लागलेले असतात. इकडे आता आबांच्या घरी सुद्धा छान सकाळ झालेली असते आणि आबांनी आनंदीसाठी छानसं एक वाघिणीचं पिल्लू बनवलेलं असतं त्या कापसापासून. ते पाहून आरती म्हणत असते, आबा रात्रभर जागून तुम्ही हे बनवलं का आनंदीसाठी. त्यावेळेला आबा म्हणतात, हो मी आनंदीसाठी हे बनवलं आहे. आता आरची सुद्धा ते वाघिणीचं पिल्लू हातामध्ये घेऊन म्हणत असते, वा वा आबा किती छान बनवलं आहे बरं तुम्ही. आता हा प्रकार चाललेला असतो. तेवढ्यातच आबांचा फोन वाजतो. आता हा फोन आलेला असतो माई आणि बापूंचा. आबा इकडे आरतीला म्हणत असते, अगं माईंचा फोन आला आहे. त्याला आरती म्हणत असते, अहो आबा उचला ना, आनंदीबद्दलच काहीतरी सांगायचं असेल. त्याला आबा आता माईंचा फोन उचलतात. त्याला माई म्हणत असतात, अहो आबा माझ्या औषधांच्या गोळ्यांचा डबा कुठे ठेवला आहे. त्याला आबा म्हणतात, म्हणजे तुम्ही काय म्हणताय मला नाही कळत, आनंदी नाही आली इथे. त्याला माई म्हणतात, अगो बाई तिथे नाही आली का, बरं ठीक आहे, मला घरामध्ये कुठे दिसली नाही म्हणूनच मी तुम्हाला फोन केला, मला वाटलं तिथे आली असेल सकाळची तुम्हाला भेटायला एखाद वेळेला. बरं ठीक आहे, मी घरामध्ये कुठे आहे का ते बघते. आबा म्हणत असतात, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे, आनंदी कधीपासून घरात नाही, कुठे गेली बरं ती. त्याला माई म्हणत असतात, आबा असेल इथेच कुठेतरी, मी जरा तिला मंदिरात जाऊन बघून येते. घरात नाही म्हटल्यानंतर ती तिथेच गेली असेल, नक्की तिथेच असेल, मी तिला बघते आणि मग तुम्हाला सांगते, तुम्ही काळजी करू नका असं म्हणतात आणि माई फोन ठेवतात. माई आता बापूंना म्हणत असतात, अहो आता काय करायचं, आनंदी तिकडे सुद्धा गेलेली नाहीये, कुठे गेली बरं आनंदी. इकडे आता आरती म्हणत असते, अहो आबा सांगा ना, आनंदी कुठे गेली बरं ती. त्याला आबा म्हणत असतात, काय माहित कुठे गेली, ती निंबाळकरांच्या घरामध्ये नाहीये. आता इथे आबांना खूपच आनंदीची काळजी वाटायला लागलेली असते. आता आरती म्हणत असते, आबा अजिबात काळजी करू नका, निघाली असेल ती आणि आता वाटेतच असेल ना, येत असेल ती इकडेच. मी तिला कालच बोललो होतो की 4 दिवस घरी चल राहिला म्हणून, आणि म्हणूनच ती येत असेल आपल्याकडे राहिला, तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं. त्याला आबा म्हणत असतात, नाही शक्यच नाही, आनंदी घरामध्ये असं न सांगता ती घराबाहेर पडणारच नाही. मी माझ्या मुलीला ओळखतो, ती अजिबात असं वागणार नाही, नाही अजिबात वागणार नाही. त्यावेळेला आरची म्हणत असते, अहो आबा असं काय करताय, त्या घरामध्ये तिच्याबरोबर कोण नीट वागतच नव्हतं ना, म्हणूनच आनंदी दिदीने कुणालाच काही न सांगता घर सोडलं असेल. आरती म्हणत असे, बरं ठीक आहे, या गोष्टी राहू दे, आता चल आरची आपण पटकन आनंदीला शोधूया. आबा म्हणत असता, जावा तुम्ही दोघी जण त्यांच्या घरी जावा, मी इथे गावात कुठे ती आहे का ते शोधतो. इथे आता हॉलमध्ये या प्रांजलला तर भयंकर आनंद झालेला असतो की आनंदी घर सोडून गेली म्हणून. तेवढ्यातच तिथे पृथ्वी आलेला असतो आणि या सगळ्यांचा आनंद आणि चेहऱ्यावरचं हसू पाहून पृथ्वी सुद्धा खुश झालेला असतो आणि प्रांजल लगेच उठतो आणि पृथ्वीला लगेच कॉंग्रॅच्युलेशन्स करायला जातो. आता पृथ्वी म्हणत असतो, काय झालं बरं, एवढे सगळेजण खुश का आहात आणि कॉंग्रॅच्युलेशन्स कशाबद्दल म्हणतायस तू. आता पृथ्वी म्हणत असतो, अरे काय आहे गुड न्यूज मला तरी सांग. त्याला प्रांजल म्हणत असतो, अरे गुड न्यूजच आहे, ती आनंदी तिचं सगळं सामान बांधून घर सोडून निघून गेली आहे. हे ऐकून मात्र पृथ्वीचा थोडासा चेहरा पडलेला असतो, म्हणजे त्याच्या मनात आनंदीबद्दल नक्कीच प्रेमाची भावना असणार. इकडे आता मिताली म्हणत असते, गेली एकदाशी पिढा घर सोडून, लागली होती आमच्या आईची जागा घ्यायला, तिला तर असंच हवं होतं. इकडे आता युगंधर या सगळ्यांचा वागण्याचा प्रकार पाहत असतो आणि शांतच उभा असतो. शिल्पा म्हणत असे, काल काय तिला तिची लायकी दाखवली, तिचे डोळेच उघडले, बरं झाले गेली निघून, एकदाशी त्रास निघून गेला घरातून, गेली असेल माहेरी, कुठे जाणार आहे बरं दुसरं. ही धनश्री म्हणत असते, बरं झाले ही आनंदी गेली, नाहीतर रोज घरामध्ये हिचं आदर्श सुनेचं नाटक पाहावं लागलं असतं, मला तर लय त्रास होत होता तिचा असं म्हणत असते. तेवढ्यातच घरामध्ये लाईट सुरू होतात. इथे आता लाईट्स अचानक लागल्यानंतर लगेच धनश्री म्हणत असते, सत्य आहे, मी बोलते ते खरंच आहे. त्यावेळेला प्रांजल सुद्धा म्हणत असतो, हो सत्यच आहे. तेवढ्यातच माई आणि बापू घाईघाईनेच हॉलमध्ये आलेले असतात आणि युगंधरला हाका मारत असतात.
आता इथे लाईट सुरू झाल्यात म्हटल्यानंतर युगंधर तो त्या माणसाला बोलवून आणलेलं असतं लाईट दुरुस्त करण्यासाठी, त्याला पैसे देऊन घालवतो आणि माई बापूंच्याकडे येतो. आता बापू युगंधरला म्हणत असतात, अरे युगंधर, आनंदी घरामध्ये नाहीये, आनंदी कुठेच मिळत नाहीये आणि ती तिच्या माहेरी सुद्धा गेलेली नाही. त्यावेळेला युगंधर काहीच रिॲक्शन देत नाही आणि काहीच बोलत नाही, शांतच उभा राहतो. माई म्हणत असतात, अरे युगंधर, असं काय करतोयस? आम्ही बोलतोय ते तुला ऐकू येतंय की नाही? आनंदी कुठेच नाहीये, तिला शोधलं पाहिजे, तिचं काही बरं वाईट झालं तर. आता युगंधर मात्र धडधडीत आनंदीच्या या गोष्टीवर रिॲक्शनच देत नाही. तो माई आणि बापूंना म्हणत असतो की मला या सगळ्या गोष्टींसाठी अजिबात वेळ नाहीये, मला खूप काम आहे, तीही महत्वाची. तेवढ्यातच आता शिर्के इथे वकिलांना घेऊन आलेले असतात. हे पाहून शिल्पा म्हणत असते, शिर्के, काय प्रकार आहे हा? एवढ्या सकाळ सकाळी तुम्ही वकिलांना घेऊन घरी का आलात बरं? त्याचं काय काम आहे घरामध्ये? त्यावेळेला आता शिर्के म्हणत असतात, हो कळेल ताईसाहेब, तुम्हाला सगळं काही कळेल. युगंधर आता लगेच शिर्के म्हटल्यानंतर शिर्के आता वकिलांना सांगतात ती नोटीस द्यायला. आता वकील म्हणत असतात, मी इथे नोटीस घेऊन आलो आहे पृथ्वी निंबाळकर यांच्यासाठी. हे ऐकून पृथ्वीला धक्का बसतो, त्याबरोबर घरातल्या सगळ्यांना धक्का बसतो. आता पृथ्वी लगेच वकिलांच्या जवळ जातो आणि ते एनवलप हातामध्ये घेऊन उघडतो आणि म्हणतो, सो माझ्यासाठी नोटीस कोणी पाठवली आहे बरं? त्यावेळेला वकील म्हणतात, ही नोटीस तुमच्यासाठी युगंधर निंबाळकर यांनी पाठवली आहे. आता हे ऐकून तर पृथ्वीला चक्क धक्काच बसतो. नेमकं आता यांनी का नोटीस पाठवली आहे तेच त्याला कळत नसतं. आता शिल्पा म्हणत असते, अरे युगंधर, काय करतोयस हे? स्वतःच्या मुलाला तू अशी नोटीस पाठवली आहेस का? का कशाबद्दल? काय विषय आहे? का नोटीस पाठवली आहेस? शिर्के, मला काही कळेल का ही नोटीस कसली आहे ती? त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, ताईसाहेब थोडा वेळ थांबा, जे काही नोटीसमध्ये आहे ते सगळं काही हे वकीलच तुम्हाला व्यवस्थित सांगतील. इथे आता वकील सांगायला सुरू करतात, मिस्टर पृथ्वी निंबाळकर, या नोटीसमध्ये असं लिहिलं आहे की तुम्ही युगंधर टेक्स्टाईलमध्ये जे रेडीमेड साडीचं प्रोजेक्ट करत आहात त्या प्रोजेक्टमधील प्रत्येक गोष्ट अगदी वेळेतच पूर्ण झाली पाहिजे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग इथे संपवला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की आनंदी घर सोडून गेलेली असते आणि मालक साहेबांचा निरोप घेऊनच ती निघालेली असते. तर आता येणारा भाग अगदी पाहण्यासारखाच असणार आहे. आता नेमकी आनंदी गेली कुठे आणि ती आता कुणाला सापडते आणि कुठे सापडते हे सुद्धा पाहणं खूपच रंजक आहे. आता इकडे युगंधरने मात्र आनंदीची जबाबदारी सगळ्यांच्या समोर झटकलेली आहे. पण युगंधरच आनंदीला शोधेल का? आनंदीला शोधण्यासाठी युगंधर जाईल का? आणि आनंदीला शोधून पुन्हा तो घरी घेऊन येईल का? तेच पाहणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आता इथे पृथ्वीचा सुद्धा आनंदीसाठी चेहरा पडलेला असतो. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला हेच कळणार आहे की आनंदीला नेमकं कोण शोधणार आहे. युगंधर शोधतो की पृथ्वी शोधतो? तर आनंदी मालिका ही जबरदस्त वळणावर आलेली आहे.